जय शिवराय मित्रांनो, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा मार्च महिन्यात येणार आहे। त्याचा ट्रेलर सुद्धा नुकताच प्रकाशित झालाय। रणदीप हुड्डा याने या सिनेमांमध्ये सावरकरांचं पात्र जिवंत केलंय। सिनेमाच्या ट्रेलरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा पट उलगडला जाणार आहे। मात्र हा ट्रेलर प्रकाशित होताच काँग्रेस व खास करून पुरोगामी गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली बघायला मिळते आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व त्यांचे अनेक नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वेळोवेळी अपमान करत असतात। राजकारणासाठी राहुल गांधी सावरकर विरोध करतात ते समजण्यासारखं आहे, कारण काँग्रेसने 70 वर्ष तेच केलंय। पण तथाकथित पुरोगामी व लिबरल गँग सावरकरांचा राग का करतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आमच्या पेजला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। देशाच्या स्वातंत्र्य समरात लाखो क्रांतिकारकांनी त्यांचे योगदान दिले आहे। म्हणजे अगदी शिरीष कुमार पासून ते मंगल पांडे व भगत सिंगांपर्यंत या सर्व जणांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे। मात्र गेल्या 70 वर्षात भारताला स्वातंत्र्य हे केवळ गांधींच्या अहिंसेमुळे मिळालं हे आपल्या सर्वांच्या मनात बिंबवण्यात आलंय। गांधींना ब्रिटिश घाबरून असायचे हे खरं आहे, कारण त्यावेळी महात्मा गांधी हे नाव भारतभरात घेतलं जायचं आणि जनतेचं त्यांना समर्थन सुद्धा होतं। गांधीला काही झालं तर देशात अस्थिरता माजेल ही ब्रिटिशांना माहिती होतं आणि त्यामुळेच ब्रिटिश गांधींपुढे नरमाईची भूमिका घ्यायचे। मात्र केवळ गांधींच्या अहिंसक आंदोलनामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं हे धादांत खोटं आहे। स्वातंत्र्याचे श्रेय केवळ गांधींना देणे म्हणजे त्या लाखो क्रांतिकारकांचा अपमान आहे। काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षात अनेक क्रांतिकारकांवर व त्यांच्या कुटुंबावर अन्याय केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण एक नाव जे आज 70 वर्षानंतर सुद्धा वारंवार घेतल्या जात आहे, त्या नावाला बदनाम केल्या जात आहे, ते नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं। ज्या नावाला त्या काळी ब्रिटिश घाबरायचे त्या नावाला आज काँग्रेस आणि देशातील पुरोगामी वर्ग घाबरतो। काँग्रेस पक्षाकडून व पुरोगामी गटाकडून सावरकरांना माफीवीर किंवा इतर तत्सम नावांनी अपमानित केलं जातं। मात्र एक असा व्यक्ती ज्याला ब्रिटिश सरकारने 2 जन्मठेपेची शिक्षा दिली तो व्यक्ती कसा असावा याचा अंदाज आपण सगळ्यांनी बांधायचा आहे। सावरकरांनी माफीची पत्र लिहिली असा तर्क काँग्रेस समर्थक देत असतात। मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सावरकरांनी देशासाठी व खास करून सशस्त्र लढ्यात काय योगदान दिले हे काँग्रेस समर्थक मुद्दाम विसरून जातात। देशात सशस्त्र क्रांतीला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम सावरकरांनी त्यावेळी केलं होतं। लंडनमध्ये जाऊन तिथून शस्त्र भारतात पाठवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हा एका व्हिडिओचा विषय नाही आहे। यासाठी अनेक व्हिडिओ, अनेक पुस्तकं आपल्याला लिहायला लागतील, तेव्हा स्वातंत्र्यवीरांच्या लढ्याला आपण योग्य तो न्याय मिळवून देऊ शकू। आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया। काँग्रेस आणि भारतातील पुरोगामी लिबरल सावरकरांचा राग का करतात, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे सावरकरांचे ज्वलंत विचार। हिंदू धर्म कर्मकांडांच्या गर्तात फसला असताना एक सावरकर होते ज्यांनी विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार केला। हिंदूंचे सैनिकीकरण करण्यावर त्यांनी भर दिला। हिंदूंना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरित केले। अखंड भारताची संकल्पना त्यांनी मांडली। एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यावं आणि देशाच्या व धर्माच्या प्रगतीसाठी लढावं हा संदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला। सावरकरांचे हेच विचार स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या फायद्याचे ठरले। सावरकरांचे विचार ऐकून हिंदू समाज एकवटला व ब्रिटिशांविरोधात उभा टाकला। मात्र 1947 नंतर सावरकरांचे विचार हिंदू समाजापर्यंत पोहोचू नये, किंबहुना हिंदूंनी सावरकरांना विसरून जावं यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात आले। त्यांना सातत्याने बदनाम करण्यात आलं। त्यांचे विचार हिंदूपर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली। सावरकरांचे विचार बुरसटलेले आहेत असे आरोप करण्यात आले। मात्र सावरकरांचे विचार कसे चुकीचे आहेत हे खोडण्याचा प्रयत्न कुठल्याही पुरोगामी लिबरल व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कधीच केला नाही। आजही नेमकं तेच सुरू आहे। 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरातील किंबहुना जगभरातील हिंदू समाज एकत्र येत आहे आणि हीच काँग्रेस व लिबरल गँगसाठी चिंतेची बाब आहे। आणि म्हणून 2014 नंतर सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी सारखा नेता करतो आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्वलंत विचार हळूहळू का होईना पण हिंदू समाजात व हिंदू जनमानसात रुजत आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून हिंदू समाज आज हिंदुत्वाच्या दिशेनं चालू लागलाय। हिंदू जागा झाला तर काँग्रेसचं दुकान बंद होईल हे स्वातंत्र्यवीरांनी आधीच सांगून ठेवलं होतं आणि आज तीच परिस्थिती नेमकी काँग्रेसवर ओढावली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष व त्यांच्या तुकड्यांवर जगणारे पुरोगामी सावरकरांना बदनाम करतायत।
सावरकरांवर येणाऱ्या या सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा खरा इतिहास अगदी भारतभर पोहोचणार आहे। त्यामुळे एक नायकाचा खरा इतिहास बघण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जवळच्या सिनेमाघरात जाऊन हा सिनेमा नक्की बघायचा आहे। बाकी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।